श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सटवाईची ही कथा नक्की ऐका. पाचवीला येऊन बाळाचं नशीब लिहिणारी सटवाई. हिंदू धर्मामध्ये अनेक देवतांना खूप मानाचं स्थान दिलेलं आहे, पण काही देवता या केवळ एखाद्या वेळीच सन्मानाला पात्र ठरतात. एरवी त्यांचा उल्लेखही कुठे होत नाही. अशीच सर्वांचं दैव लिहिणारी पण स्वतः मात्र त्या सन्मानाला दुर्दैवी ठरलेली देवता म्हणजे सटवाई. सटवाई ही मूळ प्रकृतीच्या 6व्या अंगापासून प्रगट झाली, म्हणून तिचं नाव षष्टी. ती विष्णू माया रूपिणी आणि ब्रह्मदेवांची मानसकन्या आहे. तिला स्कंद कार्तिकेयाची शक्ती मानतात. बाळाचं दैव लिहिणारी देवी म्हणून तिचा लौकिक आहे. मांजर हे तिचं वाहन आहे. जन्मानंतर 5व्या रात्री बाळाचं नशीब लिहायला ती येते. महाराष्ट्रात 5व्या दिवशी संध्याकाळी तर गुजरातमध्ये 6व्या दिवशी षष्ठी पूजन करतात. जननी सर्वभूतानम बालानामच विशेषता नारायणी स्वरूपेन बालरक्षमे सर्वदा, अर्थात सर्व जीवांना विशेषतः लहान बाळांना आईसारखं सांभाळणारी नारायण स्वरूप अशी ती सटवाई माझ्या बाळाचं रक्षण करो असं मागणं मागितलं जातं. त्यानंतर बाळ 1.25 महिन्याचं झालं की त्याला सटवाईच्या दर्शनाला नेतात. ही सटवाई नेहमी गावाबाहेरच असते. सटवाईबद्दलची एक लोककथा प्रचलित आहे. रोज रात्री आपली आई कुठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला. ती आपल्या आईला याबाबत विचारते तेव्हा सटवाई तो विषय टाळते, परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज होतो. मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असं ती उत्तर देते. असं उत्तर ती आपल्या लेकीला देते आणि तू दुसऱ्यांचं भविष्य लिहितेस, मग माझं भविष्य काय आहे, तिची लेक तिला विचारते. तेव्हा सटवाई ते पुन्हा टाळण्याचा प्रयत्न करूनही मुलगी मात्र ऐकत नाही. तेव्हा ती लेकीला म्हणते, तुझं लग्न तुझ्याच पोटी जन्मलेल्या मुलाशी होईल. आणि हे ऐकल्यावर तिच्या मुलीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती लग्नच न करण्याचा निर्णय घेते. काही दिवसांनी एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदी किनारी पाणी पिण्यासाठी येतो आणि योगायोगानं राजपुत्रानं चूळ भरून थुंकलेलं पाणी तिच्या पिण्यात येतं आणि त्यामुळे ती गर्भवती होते. कालांतरानं तिला मूल झाल्यानंतर ती जंगलात टाकून देते. ते मूल एका राजाच्या हाती लागतं. तो त्या मुलाचं संगोपन व पालनपोषण करतो. तो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो. तिथे त्याला माहीत नसलेली त्याची आई त्याला भेटते. तो तिच्या प्रेमात पडतो. आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळं आपल्या आईचं म्हणजेच सटवाईचं भविष्य खोटं ठरेल अशी समजूत ती त्या युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते. दोघांचंही लग्न ठरतं, परंतु मूल टाकताना त्याच्याभोवती गुंडाळलेले कपडे युवकाने जपून ठेवलेले असते. ते कापड पाहिल्यावर ती समजते आपल्याच मुलाशी लग्न झालेलं आहे आणि तिच्या लक्षात येतं की आईने जे काही सांगितलं म्हणजे सटवाई सांगत असलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही. तर अशी होती ही सटवाईची कथा.